कल्याणमध्ये भरणार रिक्षा चालकांसाठी मराठीची शाळा, आरटीओ आणि युनियनचा उपक्रम। दर रविवारी वर्ग भरवले जाणार। परवाना रद्द होण्याच्या भीतीने अमराठी रिक्षा चालक गिरवणार मराठीचे धडे। मोटेगावकर कोचिंग क्लासेस बंद करा। लातूरमध्ये शिवराज मोटेगावकरच्या कोचिंग क्लासेसच्या समोर विविध संघटनांची निदर्शनं। पेपरफुटीमधल्या आरोपींवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। नीट पेपरफुटीच्या प्रकरणामधील आरोपी शुभम खैरनारच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ। शुभम खैरनार याला 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी। जालन्यामधील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात। 6,40,000 रुपयांची लाच स्वीकारत असताना रंगेहात अटक। बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई। रायगडच्या पोलादपूरजवळ दुचाकीचा अपघात। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेल्या एका शिवभक्ताचा अपघाती मृत्यू झालाय। दोघे जण जखमी आहेत। कपिल केंजळे असं मृत तरुणाचं नाव आहे। गडचिरोलीमधील विमानतळ आणि एमआयडीसी भूसंपादनावरून शेतकरी आंदोलनाला मोठं यश आलंय। 2 दिवसांच्या ठिय्यानंतर सरकारची तात्पुरती माघार। सहपालकमंत्र्यांनी दिलं प्रक्रिया स्थगित करण्याचं लेखी आश्वासन। अंतिम निर्णय मुख्यमंत्री स्तरावरती घेतला जाईल। आषाढीपूर्वी पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मूर्तीवरती 5व्यांदा लेपन केलं जाणार आहे। यावेळेला जगभरामध्ये वापरण्यात येणारी स्टोन पावडर आणि ऑर्गॅनिक कोटिंगचा वापर केला जाईल। साधारण दर 5 वर्षांनी हे संवर्धन करावं लागतं। मध्य प्रदेशामधील भाविकांचा 12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी त्रिशूळ अर्पण करण्याचा संकल्प। भाविकांनी वैजनाथाला अर्पण केला 200 किलो वजनाचा भव्य त्रिशूळ। बुलढाण्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे झाडं देखील उन्मळून पडल्याची घटना। अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची तारांबळ। सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यामधील अग्रण धुळगाव या ठिकाणी वादळी वारा आणि गारपिटीसह अर्धा तास पाऊस झालाय। तुफानी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पावसानं परिसराला झोडपून काढलं। वादळी वाऱ्यानं माळशिरस तालुक्यामधील 4 एकरांवरच्या केळीच्या बागेचं नुकसान झालंय। शेतकरी आर्थिक अडचणीत आहे। तब्बल 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान झालं, तर 4 एकर बागेसाठी 7 ते 8 लाखांचा खर्च करण्यात आला होता। परभणी जिल्ह्याला पुन्हा एकदा वादळी वाऱ्याचा फटका। सेलू, मानवत, परभणी या तालुक्यामधल्या अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस। मोसंबीच्या बागा, केळीच्या पिकांसह शेतामधल्या सोलरचं देखील नुकसान झालंय। सोलापूरमध्ये देखील